आपल्या सेवेसाठी घेतलेला अभंग प्रमाण श्री मुंगसाजी महाराजांचा आहे। यवतमाळ जिल्ह्यामध्ये दारव्हा तालुक्यात धामणगाव नगरी आणि याच नगरीत अंधकुळामध्ये गमाई व विक्रमाच्या पोटी अंभोरे कुटुंबात परमहंस माऊली मुंगसाजींचा जन्म झाला। त्यांनी भक्तांना दाखविलेल्या अद्भुत लीला आणि त्यांनी दाखवलेली महिमा शब्दरूपी आपल्या समोर मी सादर करीत आहे। बोला विठ्ठल विठ्ठल विठ्ठल। मुंगसाजी महाराजांना कोणी देव म्हणतात तर कोणी माऊली म्हणतात, पण मुंगसाजी महाराजांचे जन्मनाव तुळजाजी। आई तुळजा भवानीच्या आशीर्वादाने गमाई व विक्रमाच्या पोटी त्यांचा जन्म झाला, पण देवांना लोक मुंगसाजी महाराज म्हणतात। तुळजाजीचे मुंगसाजी कसे झाले हे मी आपल्याला ऐकत आहे। देवांचे लग्न झाल्यानंतर देवानी संसाराचा त्याग केला, देवानी वैराग्य पत्करले आणि देव सतत 7 दिवस मारुतीच्या पारावर बसले। तेव्हा देवाच्या आईंना चिंता वाटू लागलेली आहे, म्हणून देवाच्या रक्षणाकरिता त्यांच्या आई देवाजवळ बसल्या। देवानी वैराग्य वृत्ती सोडावी व प्रपंचाच्या रावटीत रमावे या उद्देशाने वैऱ्यांनी त्यांच्या हाताला धरून तेथूनही उठविले। हा प्रकार पाहून महाराज तेथून उठले आणि ते तडक वनाकडे निघाले आणि सतत रानात फिरणे, वृक्षवेलीशी बोलणे, स्वानंदात रममान होणे याने देहाच्या सर्व वृत्ती स्वविकारास कायमचा फाटा मिळाला। कुठेही स्थिर बसणे नाही, सततचे फिरणे यामुळे झोपी अवस्थाच नष्ट झाली। अंगाला किती ठिकाणी खरचटले, अंगावरचे कपडे कोणत्या घर्षणाने गळून पडले याचे भान नाही। नग्न दिगंबर अवस्थेत फिरत असताना पुत्राच्या दुखाने वेडे झालेल्या आईला तुळजाजी जिवंत आहे व गावाकडे येत आहे असे एका गुरख्याकडून 9 महिन्यानंतर समजले आणि 9 महिन्यापर्यंत महाराज रानावनातच भटकत होते। इकडे गमाई मातेला आपल्या मुलाची चिंता वाटायला लागले। गमाई माता दुःखामध्ये, बाजा तुळजाजी कुठे असेल, बाजा तुळजाजी कुठे असेल, बाजा तुळजाजी जिवंत असेल की नाही। आई जगदंबे, आई जगदंबे, माझ्या मुलाचं रक्षण कर। तुझा माते, तुझ्या आशीर्वादाने झालेल्या माझ्या पुत्राचे रक्षण कर। हे दुःख गमाईला झाले असताना दुःखाने गमाई माता आक्रोश करीत आहे। माता गमाई रडे ठाई ठाई, माता गमाई रडे ठाई ठाई। शोधू कुठे मी केव्हा भेट होई, शोधू कुठे मी केव्हा भेट होई, केव्हा भेट होई। रडे गमाई रडे ठाई ठाई, माता गमाई रडे ठाई ठाई। अन दुःखाने वेडी झालेल्या गमाई मातेला एका गुरख्याने येऊन सांगितले, हे गमाई माते, मुंगसाजी देव जिवंत आहेत, तुझा तुळजाजी जिवंत आहे आणि दिगंबर अवस्थेत गावाकडे येत आहे। हे त्या गुरख्याचे शब्द ऐकताच गमाई मातेला अतिशय आनंद झाला। माझा बाळ जिवंत आहे, माझा बाळ जिवंत आहे। आई तुझा भावानी तू माझे ऐकले, आई जगदंबे तू माझ्या बाळाचं रक्षण केलं आणि गमाई मातेला अतिशय आनंद झाला। पण गमाई मातेला कुठे माहित होतं की साक्षात देव आपल्या पोटी जन्माला आलेला आहे। आणि मुंगसाजी महाराजाविषयी अनेक संत महात्म्यांनी त्यांच्या आघातीला पाहून काही उद्गार काढलेले आहेत। मुंगसाजी महाराजाविषयी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, मुंगसाजी माऊली हे खापरखेड्याचे वीज निर्मिती केंद्र आहे। अरे बाबा, आम्ही तर त्यावर प्रकाशणारे बल्ब आहोत। तर थोर संत गाडगे महाराज म्हणतात, मुंगसाजी महाराज हे न मागता देतात, यांना मागू नका, हे साक्षात परमेश्वर आहेत, हे साक्षात परमेश्वर आहेत। जगतात देव नाही
म्हणती कुणी मुखाने मुंगसाजी रूप बघता निशंक चित्त तयाचे. कुणी कुणी म्हणतात की जगामध्ये देव नाही, पण जेव्हा मुंगसाजी बाबांच्या लीला त्यांचे रूप बघितल्यानंतर निशंक चित्त त्याचे. अनेक साधू संतांनी मुंगसाजी माऊली साक्षात देवाचा अवतार आहेत असे म्हटलेले आहेत. संत पेडेवाले बाबा मुंगसाजी माऊली विषय म्हणतात, अरे उनको तो महात्मा कहना भी पाप है, वो तो साक्षात भगवान राम है. तर मंडळी विषयाकडे वळू. आणि 9 महिन्यानंतर जेव्हा मुंगसाजी महाराज दिगंबर अवस्थेत गावात आले तेव्हा गौमाई मातेला अतिशय आनंद झाला. आणि गावात आल्यानंतर मुंगसाजी महाराज स्वच्छंद वृत्तीने गावात फिरायला लागले. कधी कोणाच्या दारावर जावं, कधी अर्ध रात्री फिरावं आणि कुणाच्या तरी दारावर थाप मारावी. आणि घरधनी जागा झाला की त्याला म्हणावं, ए तू परवाशी येते गापील का झोपलास, तुला येथून जाणे आहे, तयारी कर, नाहीतर काळाच्या घशात जाशील असे म्हणावे. आणि घरधन्यांनी शिव्या दिल्या की हसत चालते व्हावे. तर कधी कुणाच्या अंगणातले धान्य फेकफाक करावे. आणि त्याने तक्रार केल्यास त्याला म्हणावे, अरे बहुमल आयुष्य जाते त्याची पर्वा नाही आणि मुठभर दाण्यासाठी हळहळतो, पण तेथे अभद्र शिव्याशिवाय दुसरे काही मिळणार. मुंगसाजी महाराजाच्या या लीलांनी सर्व गाव त्रस्त झाल्यावर त्यांची जळाखेरीस आईस पोचायस लागली. आणि शेवटी गमाई मातेंनी माऊलींना जवळ बोलाविले. आणि गमाई माता मुंगसाजी महाराजांना म्हणाली, तुझ्या अरे तुझे अनमोल बोल कोण ऐकणार रे बाळ, आता असे करू नको, आपल्या मालकीच्या जागेवर जाऊन बस. आणि आईचे हे शब्द ऐकताच मुंगसाजी महाराज आपल्या मालकीच्या भयान अशा गाडीत जाऊन बसले. बोला विठ्ठला आणि या भयान अशा गाडीत जेथे 7 इंच निर्भयपणे वावरत अशा ठिकाणी मुंगसाजी महाराज जाऊन बसले. आता मुंगसाजी महाराज स्थिर असण्याने त्या गाडीत जाऊन बसल्यानंतर ते जगाच्या दृष्टीपासून दूर झाले होते. मुंगसाजी महाराज त्या गाडीमध्ये 1 नव्हे, 2 नव्हे, 3 नव्हे, 5 नव्हे, तर लागोपाठ 12 वर्षापर्यंत त्या भयानक अशा गाडीमध्ये जाऊन बसले. आणि 12 वर्ष बसल्यानंतर बसण्याचे त्यांचे आसन म्हणजे केवढी भयानक तपश्चर्या होती. आणि हे आसन एवढे दृढ होते की दोन्ही पायाची मांडी व पोटरी जोडकेळासारख्या एकरूप झाल्या होत्या. आणि त्याच काळात भाग्यवान भक्तांनी त्यांच्या एकाच मांडीवर साप व मुंगूस एकत्र बसलेले पाहिले. प्रत्यक्षात साप आणि मुंगूस या प्राण्याचे आपसात कधीच जमले नाही, पण मुंगसाजी माऊलींनी या परस्पर विरोधी असणाऱ्या या दोन्ही प्राण्यांना एकत्र खेळविले. आणि ही साम्य स्थिती बोलाची नसून प्रत्यक्ष प्राप्त करण्याची अवस्था आहे. आणि हा चमत्कार अनेकांनी बघितल्यानंतर तेव्हापासून ते तुळजाजीचे मुंगसाजी झाले. 7 इंचू मुंगूस एकत्र खेळविणारे ते तुळजाजीचे मुंगसाजी झाले. आणि ही वार्ता धामणगाव नगरीत पसरताच लोकांनी देवासाठी एक बंगई टाकली. आणि दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर मंगळवारी अभिषेक करून बाबांना त्या बंगईवर बसविले आणि जयघोष केला. मुंगसाजी महाराज की जय. बोला विठ्ठल. परमहंस मुंगसाजी महाराज की जय. महाराजांच्या नावाचा जप होऊ लागला, त्यांचे नामस्मरण करण्यात येऊ लागले आणि त्या गाडीत पाण्याचे झरे होऊ लागले. म्हणून एकदा माऊली मुंगसाजीचे सर्वांनी नामस्मरण करायचे आहे. म्हणून म्हणायचं आहे, माऊली माऊली जय मुंगसाजी माऊली, माऊली माऊली जय मुंगसाजी माऊली, माऊली माऊली
मुंगसाजी माऊली भक्ताची तू माऊली दुःखितांची तू माऊली तू माऊली दुःखितांची तू हे भक्ताची तू माऊली दुःखितांची तू माऊली तू माऊली दुःखितांची तू माऊली 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 जय मुंगसाजी माऊली 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 जय मुंगसाजी माऊली 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 जय मुंगसाजी माऊली आणि एकदा काय घडलं म्हणाल धामणगाव देव येथे वामनराव अंतुजी बोरकर हे ग्रस्त आणि येथीलच लक्ष्मणराव देशमुख यांच्या संत्र्याचा बगीचा हरासीने घेण्यात येत होता आणि ती संत्रे घेऊन ते देवाच्या बाजूला टोपलीत विकत असत आणि ही संत्रे विकत असताना विदर्भातील अमरावती पलीकडील खेड्यातला एक वयस्कर जो जन्मताच मुक्का होता आणि हा मुक्का असलेला ग्रस्त ते धामणगाव येथे भिक्षा मागून पोट भरत असे त्याने भिक्षा मागायची येईल ते अन्न येईल तो प्रसाद सेवन करायचा आणि सतत तो देवाच्या भोवताल फिरायचा कोणी प्रसाद आणला की तो प्रसाद घ्यावा व तोच प्रसाद सेवन करावा आणि एकदा देवाच्या दरबाराच्या धुनीजवळ तो जाऊन उभा राहिला ते बिना चौकटीचा खिंडारवजा दरवाजा होता त्या दरवाजाच्या बाहेर एक 25 फूट खोल अशी कोरडी विहीर आहे आणि देव लगबगीने उठले त्या खिंडारवजा दरवाजातून देव बाहेर पडू लागले त्याच वेळेस त्या वळणावर तो मुक्का उभा आला आणि हे देवानी बघितल्यानंतर देव बोलले ए उगाच मध्ये मध्ये येते आणि देवानी असे म्हणून त्याला जोराचा धक्का मारला आणि त्या सरशी बाजूलाच असणाऱ्या 25 फूट खोलीच्या विहिरीत जाऊन तो मुक्का पडला 25 फूट ती विहीर आणि त्या विहिरीत पडताच जन्माने मुक्का असणारा तो गृहस्थ ओरडायला लागला मला काढा हो मी विहिरीत पडलो आहे मी विहिरीत पडलो आहे आणि त्या ग्रस्ताचे ते शब्द ऐकताच सर्व लोकांनी धावपळ सुरू केली आणि काही व्यक्तींनी त्याला त्या विहिरीतून बाहेर काढलं तर बघतात काय 25 फूट विहिरीमध्ये पडून सुद्धा साधे खरचटणे किंवा दुखापत झाल्याचे दिसले नाही पण या घटनेने मात्र त्या मुक्याला वाचा फुटली विहिरीतून बाहेर पडताच तो मुक्का आनंदाने नाचायला लागलेला आहे मला वाचा आली आणि मुंगसाजी महाराजांचा जयघोष करायला लागलेला आहे बोला मुंगसाजी महाराज की जय आणि एकदा काय घडले म्हणाल शिरसगाव पांढरी येथील एक साधू आपल्या साधुत्वाच्या अभिमानाच्या धुंदीत आला मीही एक साधू आहे मी काय मुंगसाजी महाराजापेक्षा कमी आहे असे मनामध्ये घेऊन मी देवाच्या लायकीचा हो हे दाखविण्याकरता थेट देवाच्या दरबारात आला आणि देवाच्या दरबारात येताच देवाची बंगई म्हणजेच देवाचे आसन आणि थेट त्या आसनावर जाऊन बसला त्यावेळेस देव इतरत्र फिरत होते आणि हा प्रकार देवाच्या एका भक्ताने पाहिला आणि या भक्ताचं नाव आहे साधू माळी आणि या साधू माळीनी हा प्रकार बघताच हा साधू माळी धावत गेलेला आहे आणि धावत देवाजवळ गेला आणि त्याने देवाला सरळ प्रश्न केला देवा तुम्ही तर म्हणता तुमची गादी हे अग्नीचे घर आहे मग तो आलेला साधू तुमच्या भंगावर कसा बसला आणि हे त्या साधू माळ्याचे शब्द ऐकताच देव शांतपणे त्या साधू माळ्याला म्हणाले ए चिंता करू नको तो आपल्या हाताने आपल्यासच जाळून घेईल आणि असे उद्गार काढून देव पुढे निघाले आणि घडले काय नंतर 1 महिन्यांनी वार्ता आली त्या साधूने शिरसगाव पांढरी येथे आपल्या शेतात तुराट्याच्या ढिगावर बसून स्वतःला जाळून घेतले अरे बाबा देव तो देवच
देवासोबत आपला दर्जा जाणून वागणे हेच इष्ट होते. पण ज्याला गर्व येतो, अभिमान येतो, अशा लोकांना शेवटी जळावंच लागतं. कुठल्याही सत्पुरुषाचा अनादर केला की त्याचे फळ वाईटच असते. आणि शेवटी मुंगसाजी देव तर साक्षात परमेश्वराचा अवतार. म्हणून त्यांचं नामस्मरण करायचंय आणि एकदा सर्वांनी म्हणायचंय, आणि एकदा देव धामणगावात असताना त्यांची ती कीर्ती ऐकून यवतमाळ येथील त्यावेळचे इंग्रज कलेक्टर आणि या इंग्रज कलेक्टरनं ठरविलं की धामणगावला जावं आणि देवाचं दर्शन घ्यावं. आणि त्यांनी ही इच्छा लक्ष्मणराव दादासाहेब देशमुख यांना बोलवून दाखवली. आणि लक्ष्मणराव देशमुख हे त्यावेळचे धामणगावचे पाटील आणि हा इंग्रज कलेक्टर धामणगावला यायला लागलेला आहे. आणि कलेक्टर म्हटल्यानंतर मग काय बघायचं. आणि धामणगावला आल्यानंतर त्यांनी देवाचं दर्शन घ्यायची इच्छा व्यक्त केली. मला देवास पाहायचे आहे, मला देवाच्या दर्शनाकरता घेऊन चला, अशी तेथील पाटलाकडे आपली इच्छा व्यक्त केली. आणि कलेक्टर म्हटल्यानंतर मग काय बघता, सर्व मान सन्मानासहित ते देवाकड त्या इंग्रज कलेक्टराला घेऊन गेले. आणि याच वेळेला देव बंगईवर बसून होते. आणि देव बंगईवर बसून असताना कलेक्टर देवाच्या दर्शनाकरता गेले, देवांचे पाय धरले. आणि देवाचे पाय धरताच देव उद्गारले, ए कावळा झाडावरून उडून दुसरीकडे जाते रे. आणि कावळा झाडावरून उडून दुसरीकडे जाते रे असं म्हणतात. त्या इंग्रज कलेक्टरला अर्थबोध न झाल्यामुळे त्यांनी पाटलाला विचारलं, देव काय म्हणतात. त्यावर पाटील म्हणाले, साहेब देवांच्या बोलण्याचा अर्थ असा दिसतो की तुमची बदली होणार आहे. आणि घडले असेच. 8 दिवसानंतर काय घडले म्हणाल, कलेक्टर साहेबांची खरोखरच बदली झाली. आणि देव नेहमी रूपकात्मक भाषेतच बोलत असत. त्या कलेक्टरला बदली हवी होती. आणि बदलीचा आदेश मिळताच तो कलेक्टर अतिशय आनंदित झाला आणि आनंदाने देवाच्या चरणी नतमस्तक झाला. इंग्रज कलेक्टर पण देवाच्या चरणी नतमस्तक होऊन देवाचे गुणगान गाऊ लागलेला आहे. आणि देवाचे गुणगान गात असताना मोठा आनंद झाला. म्हणून म्हणायचा आहे, माऊली माऊली जय मुंगसाजी माऊली, माऊली माऊली जय मुंगसाजी माऊली, माऊली माऊली जय मुंगसाजी माऊली. आणि एके दिवशी काय घडलं म्हणाल, दारवा येथील ग्रस्त आणि या ग्रस्ताचं नाव आहे गणपतचा जानसा गुल्लाने. आणि या गणपतचा जानसा गुल्लानेचा मुलगा आणि याचं नाव आहे विजय. आणि हा विजय 1 वर्षाचा असताना याला मृत्यूने कवटाळलं. आणि ही वार्ता घरामध्ये पसरल्या गेली. आपला मुलगा मरण पावलेला आहे हे जेव्हा विजयच्या आई वडिलांना समजलं तेव्हा विजयच्या आई वडिलांनी टाळा फोडला. बाळ 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 तू या जगातून आम्हाला सोडून गेलास. बाळ तुझ्या विना आम्ही आता कसे जगावे. बाळ एकदा डोळे उघडून बघ रे बाळ, एकदा डोळे उघडून बघ. आणि ह्या दुःखाचा आक्रोश घरामध्ये सुरू असताना इतर इष्टमित्र सोयऱ्यांनी त्या बाळाच्या प्रेताला स्मशानामध्ये नेण्याची तयारी सुरू केली. आणि इतक्यात काय घडलं म्हणा, तिथे एक कफनदारी साधू आला. आणि त्या साधूने तेथील लोकांनी विचारले, हा काय प्रकार आहे. तेव्हा लोकांनी त्या कफनदारी साधूला सांगितले, साधू महाराज, येथील ग्रस्त गणपतचा जानसा गुल्लाने यांचा मुलगा मरण पावलेला आहे.
आणि हे शब्द ऐकताच तो कपनीधारी साधू त्या प्रेताजवळ गेला आणि त्या प्रेताला स्पर्श करीत म्हणाले, अरे हा तर जिवंत आहे, यांचं नाव मुंक्षा ठेवा. असे म्हणून तो साधू तेथून लगबगीने निघून गेला आणि तेथील मंडळींनी, घरच्या लोकांनी त्या प्रेताला हलून पाहिले तर खरोखरच चमत्कार झाला. त्या मुलांनी हालचाल करायला सुरुवात केली आणि हा प्रकार पाहून त्या मुलाच्या आई वडिलांना अतिशय आनंद झाला. आपला मुलगा जिवंत झाला, आपला मुलगा जिवंत झाला, आपला मुलगा जिवंत झाला आणि आनंद गगनात मावेना. आणि ही मंडळी मुंगसाजी महाराजांच्या नावाचा जयघोष करायला लागली. बोला बोला प्रमांस मुंगसाजी महाराज की जय. माऊली माऊली जय मुंगसाजी माऊली. माऊली माऊली जय मुंगसाजी माऊली. माऊली माऊली जय मुंगसाजी माऊली. भक्ताची तू माऊली जय मुंगसाजी माऊली. भक्ताची तू माऊली जय मुंगसाजी माऊली. दुखितांची तू माऊली जय मुंगसाजी माऊली. दुखितांची तू माऊली जय मुंगसाजी माऊली. माऊली 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 माऊली जय मुंगसाजी माऊली. अनेक दिवशी काय घडलं म्हणाल. प्रमांस मुंगसाजी महाराज सर्वच ऋतूत फिरत असत. धामणगाव भोवतालच्या टेकड्यावर ठिकठिकाणी फिरून ते एखाद्या झाडाखाली येऊन बसत आणि एखाद्या झाडाखाली येऊन बसल्यानंतर ते काही काळपर्यंत विश्रांती करत असत. आणि अशाच एका उन्हाळ्याच्या दिवशी देव दिवसभर फिरले आणि दिवसभर फिरत असताना सोबत काही भक्तगण मंडळी होती, काही सेवकही होते. आणि याच सेवकात भिक्खूजी राठोड हे सुद्धा देवांचे सेवक देवासोबत होते. मुंगसाजी महाराजांना कोणी देव म्हणतात तर कोणी माऊली सुद्धा म्हणतात. आणि देव फिरत असताना फिरता फिरता धामणगावच्या वागदरीकडील टेकडीच्या पायथ्याशी जाऊन एका झाडाखाली बसले. सायंकाळची वेळ 7-7:30ची वेळ असेल. देव बसले आणि देव बसले म्हटल्यानंतर मग भक्तालाही बसायचं काम पडलं. भक्त बसले, सेवक बसले आणि दिवसभरच्या फिरण्यामुळे रात्रीच्या गारवाऱ्यात ही मंडळी थकल्या गेली होती. आणि या गार वाऱ्यात ही मंडळी लवंडल्या गेली आणि तसेच सर्वांना निवांत झोप लागली. आणि ही मंडळी झोपेमध्ये असताना रात्री 8:30-9च्या सुमारास भिक्खूजी राठोड यांना जाग आली. आणि या भिक्खूजी राठोडला जाग येताच याला काय ऐकायला मिळालं म्हणाल. फू फू असा आवाज ऐकायला मिळाला आणि फू फू असा फुटकार आल्यानंतर त्यांनी काय बघितलं. इकडे देव बोलायला लागलेले आहेत. ए हे तू आला आपल्या कामासाठी, पण ध्यानात ठेव लेकरं समोर झोपलेली आहेत, त्यांना धक्का न लावता येईल. आणि हे देवाचे शब्द भिक्खूजी राठोडाच्या कानावर पडताच त्यांनी फुटकाराच्या दिशेने नजर टाकली तर काय पाहायस मिळालं म्हणाल. अत्यंत असा विशाल नाग त्यांनी 3 फूट उंच फडा काढून फुटकार टाकत येताना दिसला. आणि देवाच्या इशाऱ्यानुसार तो विशाल असा भल्ला मोठा नाग लीनपणाने अगदी हळुवार पद्धतीने त्या झोपलेल्या सेवकांना धक्का न लागू देता देवासमोर आलेला आहे. आणि देवासमोर आल्यानंतर तिथे त्यांनी स्वतःचा फडा उंचावून आणि नंतर तो फडा जमिनीवर टेकून देवास नमस्कार केलेला आहे. देवानी त्यांच्याकडे पाहिले व देव बोलले, ए हे आला तसाच जा, तुझे काम होईल.
अरे बाबा, म्हणून म्हणायचं आहे, जे जे देवाच्या चरणी गेले त्यांच्या जीवनाचं सार्थक झालेलं आहे. म्हणून म्हणायचं, मन माझे रमले, मन माझे गमले, तुझ्याच चरणा पायी, तुझ्याच चरणा पायी. मन माझे रमले, मन माझे रमले. मन माझे रमले, मन माझे गमले, तुझ्याच चरणा पायी, तुझ्याच चरणा पायी. मन माझे रमले, मन माझे गमले. अरे बाबा रे, केवढी अनंत सत्ता! सृष्टीतील सर्व प्राणी मात्रांनी देवांना ओळखले आणि लीन होऊन आपले काम करून घेतले. म्हणून एकदा देवाच्या चरणी सर्वांनी लीन होऊन माऊली मुंगसाजीचं नामस्मरण करायचं आहे आणि सर्वांचं म्हणायचं आहे, बोला माऊली माऊली जय मुंगसाजी माऊली, माऊली माऊली जय मुंगसाजी माऊली, माऊली माऊली जय मुंगसाजी माऊली. भक्ताची तू माऊली, भक्ताची तू माऊली, भक्तांची तू माऊली, दुखितांची तू माऊली. माऊली माऊली जय मुंगसाजी माऊली, माऊली माऊली जय मुंगसाजी माऊली. आणि एके दिवशी काय घडले म्हणाल, रात्रीचे 10 वाजले असतील. देव आपल्या आसनावरून म्हणजे बंगईवरून उठून कोवळ्याच्या मार्गाने चालायच लागले आणि हे पाहून त्यांचे काही सेवकही त्यांच्या सोबत निघाले. देव कोवळ्याला नेहमीच जात असत, पण आज देव कोवळ्याला ओलांडून रानमार्गे चालायच लागले होते. त्यांनी रस्ता सोडला व टेकडीने पूर्वेकडे चालायस देव निघाले आणि देव अंधारातही दिवसाच्या उजेडासारखे चालायचे. पण त्यांची सोबत जी काही सेवक मंडळी होती त्या मंडळींना ठेचाळत झाडे झुडपे ओरखडत चालू लागले आणि ही असह्य स्थिती झाल्यावर त्यातील एक सेवक आनंदगीर म्हणतात, देव कुठे चालले बुवा? इतके असे जायचे होते हे माहित असते तर आम्ही सोबत कंदील घेतला असता. देवाला तर अंधारातही दिसते, पण आम्हाला ठेचा लागत आहे, झुडपाचे काटे बोचत आहे. काय करावे बुवा? उजेड असता तर बरे झाले असते. आणि हे आनंदगीरचे शब्द ऐकताच देव म्हणाले, अरे हो रे, तुम्हाला उजेड पाहिजे, दे तुझा सेला. असे म्हणून देवाने आनंदगीरचा सेला घेतलेला आहे व तो डोक्याला गुंडाळला. तर काय आश्चर्य घडले म्हणाल, देवाच्या डोक्यापासून समोर मागे व चौबाजूला अंदाजे 20 फूट प्रकाशाचा झोत पसरला आणि त्या रात्रीच्या प्रवासात प्रकाश ज्योताची सर्व मंडळी 3:30 वाजता दारव्याला येऊन पोहोचली. आणि देव म्हणायचे, जेव्हा जेव्हा अंधार पडेल तेव्हा तेव्हा मी येईल. बोला विठ्ठल 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 विठ्ठल. प्राण मुंगसाजी महाराज की जय. आणि मुंगसाजी महाराज बालवयात असताना आपल्या सवंगड्यासोबत गुरेढोरे घेऊन जंगलात जात असे. आणि असेच एके दिवशी मुंगसाजी महाराज गाई वासरे घेऊन गावाबाहेर ओढ्याच्या काठी गेले. तेव्हा बालवयात असणारे मुंगसाजी महाराज आपल्या सवंगड्यांना म्हणतात, गडे हो, एक म्हातारा साधू आपल्या गावात आलेला आहे. तो सडकेवर मी दिसलो की माझ्या जवळ येतो
माझा हात धरतो आणि रडतो आणि रडल्यानंतर लगेच निघून जातो आणि आपण आता इथे गुरेढोरे चारायला ओढ्याच्या काठावर आलेला आहे तेव्हा तो साधू इथे येईल. त्यांनी आपणाला इथे आल्याचे पाहिले आहे आणि काय आश्चर्य, मुंगसाजी महाराज हे कथन करीत असताना तो साधू खरोखरच तिथे आलेला आहे आणि तिथे आल्यानंतर तो साधू देवाजवळ गेला. देवाजवळ गेल्यानंतर हात जोडून देवासमोर रडायला लागला आणि हा प्रकार पाहून देवांची सवंगडी त्या साधूला म्हणतात, म्हातारे बुवा, आमचा तुझ्या तुम्हाला काही देऊ शकणार नाही, तो गरीब झालेला आहे, उगेच तुम्ही त्याला हात जोडत काही मागू नका. तरी तो साधू न बोलता तसाच उभा राहिला. त्यावरती मुले म्हणतात, हा उपाशी असेल, याला भूक लागली असेल. आणि सौंदर्याचे ते शब्द ऐकतात ते म्हणतात, अरे हो रे, तुम्ही शिदोरे आणा, तोपर्यंत मी त्याला इथेच थांबवतो. मग त्याला आपण जेव घालू व नंतर तो जाईल. आणि हे मुंगसाजी महाराजाचे शब्द मुलांना पटले. सर्वजण शिदोरा आणण्यास गावात गेले आणि इकडे काय घडलं म्हणाल, तो साधू मुंगसाजी महाराजाजवळ येऊन हात जोडून म्हणायला लागलेला आहे, देवा देवा, मला किती दिवस दूर करता. बद्रीनाथांनीच तर दर्शन देऊन तुमच्याकडे जन्माचे सार्थक करण्यास पाठविले. 12 वर्षाच्या तपानंतर स्वप्नात येऊन तुमची ओळख देऊन मला पाठविले. आता माझा अंगीकार करा. आणि हे साधूचे शब्द ऐकतात मुंगसाजी महाराजांनी त्या साधूस गाढ आलिंगन दिले आणि नंतर तो साधू एका झाडाखाली डोळे लावून स्थिर अवस्थेत बसलेला आहे. आणि तो साधू स्थिर अवस्थेत बसल्यानंतर मुंगसाजी महाराजांनी काय केलं म्हणाल, मुंगसाजी महाराज झाडावर चढले आणि ज्या झाडाखाली तो साधू स्थिर अवस्थेत बसलेला आहे त्या झाडाची पाने तोडून त्या साधूच्या डोक्यावर टाकत होते. आणि इतक्यात शिदोऱ्या आणण्याकरता गेलेली ती मित्रमंडळी तिथे आलेली आहे आणि त्यांनी हा प्रकार बघितला. आणि हे बघितल्यानंतर त्यांनी मुंगसाजी महाराजांना प्रश्न केलेला आहे, हा काय प्रकार आहे. तेव्हा त्यांना मुंगसाजी महाराज म्हणतात, हा फार मोठा साधू आहे, तो देवाचे ध्यान करीत आहे, त्याची झाडाच्या पानांनी व बेलीनी पूजा करा. आणि हे देवाचे शब्द ऐकता सर्व मुलांनी त्या म्हाताऱ्या साधूच्या डोक्यावर पाने टाकली व बेलीचे हार त्यांच्या गळ्यात टाकले. आणि थोड्याच वेळात त्या म्हाताऱ्या साधूने डोळे उघडले आणि डोळे उघडताच मुंगसाजी महाराजांनी व त्या मुलांनी त्यांचे नावगाव विचारण्यास सुरुवात केलेली आहे. तेव्हा तो साधू म्हणतो, मला विचारण्यापेक्षा मुंगसाजी महाराजांना विचारा. तेव्हा मुंगसाजी महाराज काही न बोलता स्तब्ध राहिलेले आहेत आणि मुलांच्या हाताकडे पाहून तो सांगतो, तो म्हातारा साधू आपले नाव सांगत आहे, माझे नाव उद्धव आहे, मी बद्रीनाथ येथे देवाच्या दर्शनाच्या हेतूने 12 वर्ष तप केले. बद्रीनाथाने मला या गावात देव अवतरल्याचे स्वप्नात सांगितले व तेथेच तुझा उद्धार होईल असा संदेश दिला आणि म्हणून मी इथे आलेलो आहो. माझे काम झालेले आहे. आणि तो साधू न जेवता मुंगसाजी महाराजाकडे पाहून तेथून चालता झालेला आहे. आणि त्यानंतर तो साधू पुन्हा धामणगावात दिसला नाही. आणि गावातून आणलेल्या त्या शिदोऱ्या मात्र मुंगसाजी महाराजांनी एकत्र केलेल्या आहेत. आणि काय केलं, सर्वांनी गोपाल काला केलेला आहे आणि तो गोपाल काला ग्रहण करायला लागलेले आहे. म्हणून म्हणायचं आहे, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला
देवांच्या कीर्तीस ऐकून अर्थ जिज्ञासू यथार्थी व मुमुक्षु असे सर्व दर्जाचे लोक आहेत। त्यात काही त्यांची परीक्षाही घेणारे असत। अनेके दिवशी असाच उत्तरेकडील नागा साधूचा एक जत्था त्यांच्या गुरुस धामणगावात देवाची कीर्ती ऐकून आलेला आहे। पण कोणीही विशिष्ट मार्गातला प्रवासी तशाच परवाशाची परीक्षा घेतल्याशिवाय विश्वास ठेवत नसतो। आणि इथे तर शिष्य समुदायास आलेला गुरु दुसऱ्या साधू समोर मान कशी लावणार। धामणगाव येथील पाटील आणि या पाटलाचं नाव आहे लक्ष्मणराव पाटील। आणि या पाटलाला जेव्हा समजलं की उत्तरेकडील एक नागा साधूचा जत्था आपल्या गावात आलेला आहे, तेव्हा या पाटलांनी पाटील या नात्याने त्या नागा साधूची सर्व व्यवस्था केलेली आहे। तो साधूचा समुदाय गुरुसह त्या गावामध्ये राहायला लागलेला आहे। आणि तो साधूचा समुदाय गुरुसह देवाचे दर्शन घेण्याच्या मिशाने गावाबाहेर गेले, जिथे देव झाडाखाली सतरंजीवर बसले होते। आणि त्या साधूच्या समुदायाने वर्तुळाकार केले व त्या नागा साधूच्या एकाही साधूने देवांना नमस्कार सुद्धा केला नाही व तेथून ते हटलेही नाही। त्यावेळेला मुंगसाजी महाराजांचे सेवक संभाजी श्रीराम हे दोघे देवासोबत होते। आणि हा प्रकार पाहून संभाजीचा दिग्मोड झाला। संभाजीला ते बरं वाटलं नाही। देवासमोर एवढी साधू मंडळी आली पण साधा नमस्कारही केला नाही। आणि हे पाहून संभाजी देवाकडे बघतात आणि संभाजीचे ते दिग्मोड होऊन बघणे देवाला समजले। आणि इतक्या देव काय म्हणतात, ए सांबा आता मजा येते रे, आता मजा येते। आणि देव असे बोलतात, क्षणातच देवाच्या मागून एक विशाल असा गवाळ्या नाग आलेला आहे। आणि त्या गवाळ्या नागाच्या पाठीवर देवानी पाय ठेवला। आणि देवानी त्या नागावर पाय ठेवताच त्या गवाळ्या नागाने देवाला नमस्कार केला। आपला फन्ना उंच करून देवाला नमस्कार करतात हे साधूच्या जथ्याने बघितलेलं आहे। आणि त्या नागा साधूच्या समुदायाचे गर्वहरण झाले। आणि हे दृश्य बघितल्यानंतर सर्व नागा साधूंनी अभिमान सोडून देवाचे दर्शन घेतलेले आहे। आणि नागा साधूचा तो गुरु म्हणतो, अरे ये तो साक्षात शिव है, शिव भगवान है। आणि त्या नागा साधूच्या गुरुनी काय केलेलं आहे, सर्व शिष्याला बोलाविला आणि देवांची आरती सुरू केलेली आहे। अशा तऱ्हेने त्या नागा साधूचं गर्वहरण झाल्यानंतर देवांच्या लीला सर्वत्र ऐकायला मिळू लागल्या। आणि देवांना पाहून आपणही काहीतरी सत्कर्म करावे, म्हणजे आपण देवाचे लाडके होऊ असं प्रत्येक भक्ताला वाटायला लागलं। आणि याच उद्देशाने मानोरा गावच्या ब्राह्मणाने आपली सर्व संपत्ती अन्नदान व परोपकारार्थ वेचली आणि स्वतःचे राहण्याचे घर सुद्धा गहनात अडकून बसला। सत्काराच्या धुंदीत केलेले काम गळ्याशी आल्यावर त्याची पाचावर धारण बसली व तो ब्राह्मण घर गहनात गेल्यामुळे व त्या घराची नोटीस आल्यामुळे आक्रोश करू लागला। मनोमन मुंगसाजी देवाची प्रार्थना करू लागला। अशा स्थितीत रात्रीच्या 11 वाजता त्या ब्राह्मणाच्या दारावर कोणीतरी थाप मारली। तेव्हा आवाज ओळखीचा आहे असे समजून त्या ब्राह्मणाने दरवाजा उघडला तर समोर त्याला काय दिसलं, साक्षात मुंगसाजी देव।
आणि ऐकायला मिळालं, अरे निर्भयपणे उद्या वाशिमला जा, कचेरीत तुझे सर्व काही मी सांभाळून घेईन. असा आवाज ऐकताच देवाची पूजा करावी म्हणून त्या ब्राह्मणाने पूजेची व्यवस्था करण्यास सुरुवात केली. आणि पूजेची व्यवस्था सुरू केल्यानंतर त्यांनी पाहावं तर देव तिथे दिसेनासे झाले. दरवाजाकडे जाऊन बघितलं तर दरवाजातून लावून, मग मात्र बिचारा तो ब्राह्मण हात जोडत हे स्वप्न की सत्य या भ्रमात आपल्या जागी जाऊन झोपलेला आहे. आणि त्याला चिंता वाटायला लागली आणि त्या चिंतेत सकाळ झालेली आहे. देवाचा संदेश मनात घेऊन तो ब्राह्मण वाशिमच्या मार्गाला निघालेला आहे. आणि वाशिमला जात असताना रस्त्यात एक ओळखीचा मित्र भेटला आणि सहानुभूतीने त्या मित्राने 10ची नोट खर्चाकरिता दिलेली आहे. संकटकाळी त्या मित्रांनी दिलेल्या 10 रुपयाचे उपकार आणि या 10 रुपयाचे उपकार स्मरत तो वाशिमच्या कोर्टात पाय ठेवतो न ठेवतो तर साहेबाकडून त्याला काय ऐकायला मिळालं. साहेब त्याला म्हणतात, अरे तुझे पैसे भरले गेले, तुझे घर सुटले आहे. आणि साहेबांनी असं सांगताच त्या ब्राह्मणाला अतिशय आनंद झाला. माझे घर सुटले गेले, माझे घर सुटले गेले म्हणून त्याच्या मनावरचा ताण कमी झाला आणि आनंदाच्या भरात तो घराकडे परत निघालेला आहे. आणि परत निघत असताना तो ब्राह्मण कुठेतरी फराळ करावा, नाश्ता करावा म्हणून ती 10 रुपयाची नोट बघतो. तर त्या 10 रुपयाच्या नोट 10 रुपयाची नोट काढण्याकरता गेला असता त्याला त्या घराची पावती मिळाली. आणि गैवरून वेड्यासारखा अश्रू गाळत गावच्या दिशेने अक्षरशः पळत सुटलेला आहे. आणि त्या नोट देणाऱ्या मित्रास खरे काय ते समजावून घेण्याकरता विचारास गेलेला आहे. त्यांनी सर्व गोष्टीचा नकार दिल्यावर त्याच्या साऱ्या वृत्ती केंद्रित झाल्या. मुंगसाजी देवावर दुसऱ्या दिवशी देवाकडे जातात. देव बोलतात, अरे बाबा प्रमार्थ करावा रे, पण गाफील राहू नये. प्रमार्थ चतुराचा आहे, गाफिलांचा नाही. दुसऱ्याला लुबाडू नये आणि सत्कर्म सोडू नये आणि 4 कच्च्या बच्चांनी निर्धार करू नये. हे मुंगसाजी महाराजाचे शब्द ऐकताच बिचारा ब्राह्मण दामाजी पंताचा विठू मुंगसाजी रूपाने धामणगावात अवतरला. हे पाहून तो मुंगसाजी महाराजाच्या नावाचा जयघोष करायला लागलेला आहे. बोला मुंगसाजी महाराज की जय. सज्जन हो, परमपूज्य मुंगसाजी देवांनी भक्तांना पदोपदी ते चमत्कार दाखविले. त्यांच्या जो आघात दिला इथे पाहायला मिळालं ते आपणा समोर कॅसेट रूपी आम्ही सादर केलेले आहेत. आणि यानंतर लवकरच आम्ही परमपूज्य मुंगसाजी महाराजांच्या आघात दिला आणि भाग नंबर 2 आपल्या सेवेसाठी लवकरच सादर करीत आहे. आणि म्हणून सर्वांना म्हणायचं आहे, माऊली माऊली जय मुंगसाजी माऊली, 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 माऊली माऊली जय मुंगसाजी
मुसाची माऊली 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 जय मुसाची माऊली माऊली जय मुसाची माऊली 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 जय मुसाची माऊली